महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 8047 शेतकरी खातेदारांना लाभ मिळणार आहे। ही माहिती जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मंडणगड तालुक्यातील 460, दापोली तालुक्यातील 848, खेड तालुक्यातील 708, चिपळूण तालुक्यातील 1150, गुहागर 857, संगमेश्वर तालुक्यातून 1065, रत्नागिरी 546, लांजा तालुक्यातून 1173 आणि राजापूरमधून 1240 शेतकऱ्यांचा समावेश आहे। दरम्यान जिल्ह्यातील इतर बँकांमधील कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यांची पडताळणी आणि माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली आहे। माझं नाव प्रदीप हरिचंद्र चव्हाण, मुक्काम पोस्ट सावटा, कोतवाडी। आज या शासनाने जे आमचे कर्ज माफ केलं आणि ते माफ केल्याबद्दल आम्ही या शासनाचे आभार मानतो। शासनाला आम्ही धन्यवाद देतो। विनायक कासिम चव्हाण, मुक्काम पोस्ट सावटा, तालुका चिपळूण। शेतीचे कर्ज घेतल्यामध्ये शासनाचा कर्ज माफ आहे, त्यामध्ये आम्ही घेतलेलं होतं, त्यामध्ये शासनाचा कर्ज माफ होणार आहे, त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे। माझं नाव भालचंद्र पांडुरंग सावंत, गाव सावर्डा, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। माझी 3-3.5 एकर जमीन आहे। मी सोसायटीतून, सावर्डा विकास सोसायटीतून कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाच्या यादीमध्ये माझं कर्जमाफीचं नाव आलेलं आहे। मला खूप आनंद झालेला आहे। नमस्कार, सुधाकर पांडुरंग जगताप, मुक्काम पोस्ट सावटा, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। शासनाने कर्जमाफीची योजना केलेली आहे, त्यात माझं नाव आहे, त्याचं मला आनंद आहे। सावर्डा गट सेवा सोसायटी संस्था सचिव श्रीकांत गंगाराम चव्हाण, आम्ही ह्या कार्यक्षेत्रामध्ये संस्थेच्या सभासदांना बँकेकडून कर्ज घेऊन त्यांच्याकडून शेती म्हणजे भात शेती, नाचणी, त्याच्यानंतर भात बियाणे, खते यासाठी कर्ज व्यवहार करते। ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेमध्ये सभासद जवळ 187 सभासद ह्याच्यामध्ये पात्र झालेले आहेत। सदरची यादी आपण शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे।